चुकी माझ्या मुलाची नव्हतीच, फक्त माझा मुलगा काय म्हणला की आम्हाला परत रिप्लाय दाखवा. एवढा त्यांनी गोंधळ केला, रिप्लाय दाखवा. तर रिप्लाय यांनी दाखवायला लागत होतं पंचांनी. रिप्लाय दाखवला असता तर मुलांनी कशाला काय गोंधळ केला असता. आदल्या दिवशी पण कुस्ती करायला जाता आणि तुम्ही शिवीगाळी करताय पंच. मग असा पंचांचा निर्णय यांच्या मनमानीच आहे का सगळं? मग पंचांवर पण काहीतरी गुन्हा होऊ द्या ना. माझ्या मुलाला निलंबित करण्याचं कामच काय आहे यांचं लगेच ना? का असा माझ्या मुलाने आरोप गुन्हा काय केलाय एवढा? आणि गरीबाच्या मुलांवर काय अन्याय करताय तुम्ही ना? तिथपर्यंत मुलगा माझा जातोय. आज 10-0 कुस्त्या काढतोय ना, आज तुम्ही डायरेक्ट चुकीचा निर्णय देताय. मग याच्यावर पंचांवर काहीतरी गुन्हा व्हावा असं आमचं मत आहे. याच्यात चिटिंगच झालेली. याच्यानंतर तुम्ही स्टेटमेंट दिलेले की निर्णय चुकीचा होता, हे तुम्ही मान्य केले, पण हे यापूर्वी मान्य करायला पाहिजे होतं. स्पर्धा कंटिन्यू केली आणि मग तुम्ही डिसिजन देताय आणि परत आम्हालाच 3 वर्षासाठी निलंबन करताय. हे चुकीचं आहे. आमची पण मागणी आहे, पंचांवर पण कारवाई झाली पाहिजे. आता या गोष्टीवर निर्णय काय? तुम्ही सांगितले निर्णय चुकीचा होता, तुमची चूक आहे. मग आता याच्यावरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे, एवढीच आमची मागणी. स्ट्रगल किती आहे तुम्ही बघताय. 10-15 वर्ष त्याच्यासाठी सगळं सॅक्रिफाईस करायचंय, सगळं सोडून द्यायचंय. कुस्ती, मेहनत, सराव करायची. अख्खं कुटुंब आमचं त्याच्यासाठी कष्ट घेतंय आणि असा निर्णय देताय, तुम्ही निलंबित करताय. म्हणजे तुम्हीच ऑलरेडी अन्याय केलाय आणि तुम्हीच परत असा डिसिजन देताय. हे सगळं चुकीचं केलेलं आहे. आम्हाला पण पंचांवर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे.